सर, दिल्लीचे निकाल जे आहे ते आता समोर येत आहे आणि याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी जे आहे ते पुढे दिसत आहेत. कसे बघतायत तुम्ही या सगळीकडे? असं रे, भारतीय जनता पार्टीने वर्षभरापासून जी रणनीती आखली आणि या रणनीतीचा विजय असं मानायला काही हरकत नाही ना आपण. पण तुम्हाला असं वाटतंय एकीकडे इंडिया गठबंधन जे आहे ते सगळे समोर होते, ते सगळे एकत्र म्हणून लढत होते. काय वाटते, काँग्रेसला एकही मतं मिळालेलं नाही आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्रामध्ये कसं तुम्ही निवडणुकी लढू शकता? म्हणजे हे तर सत्य आहे. आकडेवारी जर बघितले तर काँग्रेस आणि आम आदमी पार्टी जर एकत्र लढली असती तर भारतीय जनता पार्टी पराभूत होऊ शकली असती. हे तर आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, आपसात लढून आपले पक्ष संपवायचे काही एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीला थांबवायचा हा विचार सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे. आता महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये काय वाटते तुम्हाला? कारण काही नेते जे आहेत ते असं म्हणते ते सोयीबाळावर लढणार आहेत. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत असू शकता का की नाही असणार, कसं? पुढचा विषय तो स्थानिक स्वराज्य संस्था वेगळ्या आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्ही शक्यतो स्थानिक स्तरावरील नेतृत्वाला तुमच्या स्तरावर निर्णय घेण्याची संधी देऊ शकतो. लोकसभा विधानसभेचे निर्णय पक्ष वेगळ्या पद्धतीने घेईल.